श्री स्वामी समर्थ. तर बघा आज ना मी धपाटे बनवलेत. हो, धपाट्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. भरपूर म्हणजे आता लक्षात नाही माझ्या, पण मी धपाट्याचा व्हिडिओ टाकलेत. पण आजचे जे धपाटे आहेत ना, जावळाच्या पातीचे आहेत. आता तुम्ही म्हणता ही जावळाची पात कुठून घेऊन आली, कसली असती? जावळाची पात म्हणजेच बघा, जेव्हा कांद्याचं रोप लावलं जातं, जेव्हा रोप लावलं आणि जे रोप आहे ना ते नंतर कांदे लावताना वरच्या रोपाची ती पात काढून टाकली जाते, ती पात. आणि नंतर रोप लावलं जातं. लहान मुलांसारखंच हो, लहान मुलांचे कसं जावळ काढलं जातं तसंच कांद्याचं पण जावळ काढलं जातं आणि नंतर कांदे लावले जातात. तर ती जावळाची पात अगदी बारीक असते आणि मस्त अशी कवळी कवळी असते बरं. तर ही पात आता आपण काय करू तर स्वच्छ धुवून घेऊ तर. आणि तुमच्याकडे जावळाची नाही उपलब्ध झाली तरी कोणती घेतली तरी चालतं बरं का. पण ही मऊ असती बघा, नवीन असल्यामुळं मऊ असती. मोठी पात थोडीसं करकर राहते ना, पण कोणती घेतली तरी चालती. आता जावळाचीच पुन्हा म्हणताना कुठं शोधीत बसायचं असं होतं ना. तर आईने दिली ती आमच्या, म्हणून म्हणलं चला तुमच्याबरोबर आता जावळाच्या पातीचे धपाटे बनवूया. खायला चव म्हणाल तर जबरदस्त. तर आता पात तर स्वच्छ धुवून घेतली. तर आता इकडं काय केलं आहे बघा, मिरच्या घेतल्यात, भरपूर लसूण घ्यायचा. धपाटे म्हणलं की आल्याचे छोटे छोटे 2 तुकडे घेतलेत, तिळं घेतलेत, तिळात थोडं पाणी पडलं बघा माझ्याकडून. मग नंतर काय केलं, कोथिंबीर घेतली आता बरीच कट करून. तर आता काय करायचं, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं कुटून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्हाला कुटायचं नसलं, मिक्सरला लावायचं असलं का तरी पण चालतं बरं. नंतर याच्यामध्ये टाकायचे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता चवीनुसार म्हणजे आपल्याला धपाट्याला लागणार आहे तेवढा, पण तरी पण कमी जास्त शेवटीला बघायचं आणि मग तिथून पुढंच बनवायचे. आता ते बराबर पडतो, कसा अनुभव आलेला असतो, काय सवय लागलेली मला, त्याच्यामुळं ते बराबर होतं. मग नंतर काय करायचं, ते कुटून घेतला ठ्याचा. मग आपली जावळाची पात म्हणजे पात आहे ना, ती अशी बारीक 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 कट करून घ्यायची. ही पात आहे ना कवळी असते, त्याच्यामुळे लवकर पाणी होतं तिचं. ती लांब लांब राहिली का तरी जास्त काय अडचण येत नाही. पण अशी बारीक बारीक कट करून घेतली. मग काय करायचं, पहिल्यांदा टाकायचं ह्याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ, नंतर 1 वाटी टाकायचं बाजरीचं पीठ. आता ते ऊन येतं आहे बघा त्याच्यामुळं चमकतं. नंतर 1 वाटी टाकायचं ज्वारीचं पीठ आणि 1ला थोडीशी कमी बेसन पीठ टाकायचं. 4 पीठं वापरलेत बरं. 5 तांदळाचं अर्धी वाटी. तांदळाचं पीठ कशामुळं वापरले माहिती का, थोडासा कुरकुरीत, म्हणजे असं तांदळाच्या पिठाने काय होतं, कुसकुशीत कुरकुरीतपणा येतो म्हणून. मग काय करायचं, सगळे 1 वाटी, फक्त तांदळाचं पीठ अर्धी वाटी वापरायचं. नंतर काय करायचं, कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची, तिळं टाकून घ्यायची, ओवा टाकून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये काय करायचं, हळद टाकून घ्यायची, 1 चमचा हळद टाकली. नंतर याच्यामध्ये लाल बेटकी मिरची पावडर टाकायची, कारण की बेटकी मिरची पावडर तिखट नसती आणि कलर पण छान येतो. नंतर जाणार याच्यात आपण जो कुटून घेतलेला ठेचा आहे तो ठेचा टाकून घेतला. आता काय करायचं, याला मिक्स करून घ्यायचं पातीमध्ये सगळं पूर्ण, म्हणजे नंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे. बाजरीच्या पिठाने ना खरंच जास्त चव येते बरं का. बाजरीचं पीठ नक्कीच वापरा, सगळेच पिठं वापरा. आणि नसतील तर एखादं दुसरं, समजा बाजरीचं नसलं, ज्वारीचं नसलं, जे कमी जास्त असेल ते ॲडजस्ट पण करू शकता. असं काहीच नाही की हे पिठं असले तरच चांगलं होईल. त्याच्यामुळं तांदळाचं नसलं, बऱ्याचशा जणांची तर नसतं तांदळाचं उपलब्ध तरी चालतं, बाजरीचं नसलं तरी चालतं, गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ घेतलं तरी चालतं. तर आता काय करायचं, पाणी टाकून उंडा मळून घेवतं. थोडं थोडं पाणी टाकायचं, उंडा मळून घ्यायचा. अंदाज येतो, बाकी काही नाही. कारण की आपण जरा थोडंसं जास्तच तिंबलं आहे ना, भरपूर असं दिसतं जास्त. भाकरी भरपूर होत्यात पण धपाटे कमीच होते बरं ह्याच्यामध्ये, कारण की धपाट्याला थोडासा उंडा आपण जास्त घेतोच. मग काय करायचं, मस्त याला मळून घ्यायचं बघा. हे बघा असं मळून घेतलं आहे मी छान असं. आता याला असं ठेवून देऊ तर आपण. आता काय होतं माहिती का, एवढं पीठ एक सोबत 2 हाताने मळावं लागतं. ते काय होतं, परत 1 हाताने दाबून धरावं लागते. पण नंतर आपण ज्यावेळेस धपाटं थापतो ना त्यावेळेस आणखी थोडं मळून घ्यायचं उंडा, जेवढा धपट्याला घ्यायचा आहे तेवढा. तर बघा स्वच्छ पाणी घेतलं आहे पातेल्यात, त्यात धपाट्याचा कपडा टाकून घेतला आहे. धपाट्याचा कपडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, धपाट्याचाच कपडा आहे ते. आणि ते स्वच्छ पाणी एकदम घेतलेलं आहे. कसं छोट्या छोट्या चुका सांगत असतात लोक म्हणून. मग इकडं तेल पण घेतलं आहे. आणि आता काय करायचं, हे बघा असा उंडा मळून घ्यायचा. आता याचा धपाटा बनवायचा आहे ना, तो उंडा थोडासा आधी मळून घ्यायचा, कारण की भरपूर पीठ असल्यामुळं जास्त मळण्यात येत नाही. धपाटं बनवायच्या टायमाला मळायचं. मग काय असं घ्यायचं की थापून, बघा कसं थापते मी. धपाटं थापता येतो, फक्त नवीनवाले जरा असते, नवीन पोरी शिकणाऱ्या त्यांच्यासाठी खरं तर रेसिपी असतात. जुन्यावाल्याला तर सगळं येतंच की,
मग काय अशा मस्त थापून घ्यायचं धपाटं एकसारखं. लय आत्तीच पातळ लय आत्तीच जाण नाही बरं. मस्त मध्यम असं थापून घ्यायचं. मग काय करायचं, तेलाचा हात लावून पण थापून घ्यायचं. मग हे बघा इथं आधीच बोळ पडलं, दुसरं पाडलं, तिसरं पाडलं, चौथं पाडलं, पाचवं पाडलं आणि सहावं बी पाडलं. जेवढे जास्त बोळं पाडतात तेवढा कुरकुरीतपणा म्हणजे छान असं लाल भाजलं जातं बरं का. आणि तेल पण मधोमध सगळं जातं. मग काय करायचं, तव्यावर टाकायचं तेल. तवा मी मधी काळा ठेवलेला बरं, कारण की तवा घासून घासून सगळा मधी पातळ झालता, मग करपायला लागली कोणती बी वस्तू, भाकर असो चपाती असो, म्हणून मधी जाड ठेवलाय. मग धपाटं घ्यायचं उलटून तव्यावर आणि नंतर असं कढीने साईडने तेल टाकायचं आणि वरून बी असं तेल लावून घ्यायचं धपाट्याला मस्त. तर आता इकडं चांगलं पचून देऊ त्याला, म्हणजे चांगलं भाजून देऊ एक साईडकून तोपर्यंत. आणि नंतर दुसरं बनवताना तुम्हाला सांगते, लगेच कपडा धुवायची गरज नाही. तुम्हाला याच्यासाठी दाखवलं आहे की लई जास्त धपाटे झाले आणि ते जास्त त्याला पीठ लागलेल्यासारखं झालं तर थोडंसं इसळून घ्यायचं, नाहीतर नुसतं पाण्याचा हात लावला तरी चालतं. तर बघा आता दुसरं बी आपण बनवून घेणार, त्याला असं थोडंसं चुरून घ्यायचं. आणखी जेवढं चुरतो तेवढी चव चांगली उतरते. तर पाणी लावायचं आणि मस्त असं धपाटं थापून घ्यायचं. काय नाही हो, सोपं आहे. साहित्य बी जास्त नाही, घरच्या साहित्यात आहे. आणि हो, व्हिडिओ आवडत असते तर तेवढं सबस्क्राईब पण करीत जाऊ, कारण की साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात, तुम्हाला नक्कीच समजत असते ना. आणि बनवून पण नक्कीच बघत जा आणि कमेंट करून सांगत जा कसे झाले. तर बघा हे धपाटा आता आपण उलटून घेऊ. बघू शकता मस्त असा कलर, दिसायला छान आहे, खायला तर किती छान लागत असं विचारच नाही त्याचा. एवढे जबरदस्त झपाटे झालते म्हणता आणि एवढी चव होती त्याला, आता शब्दात तर नाही सांगू शकत. पण तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल किती चव लागते. मग दुसऱ्या साईडकडून थोडं तेल कमी वाटायला लागलं, मग थोडंसं तेल लावून घेतलं. थोडंसं चपचप तेल लावून घ्यायचं, म्हणजे कसं एकच नंबर. तर आता छान भाजून घेऊ दोन्ही साईडकडून. हे बघा मस्त दोन्ही साईडकडून आपण धपाटं भाजून घेतले. तर बघा आता प्लेटमध्ये काय केलं आहे, दही घेतलं आहे, धपाटं घेतलं आहे आणि आणखी दाखवते तुम्हाला. पण हे धपाटं आहे ना आधी टाकून घेऊ दुसरं थापलेलं. ते वरून असा हात मारला का धपाटं ह्याला चिटकून येत नाही कपड्याला, त्याला चिटकून बसतं तव्याला, म्हणून वरून हात मारते. आणि नंतर मग असं तेल टाकून घ्यायचं. धपाटे म्हणलं की थोडंसं तेल लागतं जास्त बरं, चिंगूसपणा करायचा नाही, नाहीतर त्याला अशा काय म्हणते चिरा पडल्यासारख्या होत्यात. आणि हे बघा आपलं लोणचं, या लोणचाचा व्हिडिओ टाकलेला आहे बरं मी. एवढं काय लोणचं भारी झालं विचारूच नका. मस्त लोणचं, कांद्याच्या पातीचं, जावळाच्या कांद्याच्या पातीचं धपाटं आणि दही, आरा खतरनाक, एकच नंबर. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता दुसरं बी भाजून घेतलं आहे मी, एकच दाखवायला बरं नाही वाटत ना, म्हणून मग 2 दाखवली. तर धन्यवाद सर्वांना.